नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोग सरपंच हत्या प्रकरणामध्ये एक मोठी बातमी येते. मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चौथा आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. विष्णू साठे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जवळ पाठलाग करून अटक केलेली आहे. त्याला आता लवकरच न्यायालयासमोर जे आहे ते हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली असल्याची माहिती बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दिलेली आहे. दरम्यान या प्रकरणातील उर्वरित 3 आरोपींच्या अटकेसाठी पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत. खरं तर आपण पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली होती, या हत्येच्या नंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र विधिमंडळामध्ये त्याचे पडसाद उमटलेले होते. त्याचबरोबर संसदेमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटलेले होते आणि एकंदरीत संसदेमध्ये अर्थात महाराष्ट्राचं जे हिवाळी अधिवेशन आहे, विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन आहे, या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असणारे अंबादास दानवे यांनी सवाल उपस्थित केले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केले होते. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सुद्धा काही सवाल उपस्थित केलेले होते. या प्रकरणामध्ये एकंदरीत 7 आरोपी आहेत. त्या 7 आरोपींपैकी केवळ कालपर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि उर्वरित 4 आरोपींना कधी अटक करणार असा सवाल सुद्धा नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेला होता. त्याचबरोबर बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले होते की आम्हाला आमदारांना तुम्ही एक बॉडीगार्ड देता आणि जो वाल्मिक कराड आहे या प्रकरणातील त्याच्यावर संशयाची सुई आहे त्याला 2 बॉडीगार्ड का देता असा सवाल सुद्धा संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलेला होता. आणि या प्रकरणामुळे कुठेतरी सरकारवरती मोठा दबाव येत होता. जर आपण पाहिलं तर संसदेमध्ये लोकसभेमध्ये बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी सुद्धा मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रश्न उपस्थित केलेला होता. या सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळापासून थेट संसदेपर्यंत उमटले होते आणि त्यानंतर कुठेतरी आज जर पाहिलं तर पोलिसांनी या प्रकरणातला जो चौथा आरोपी आहे त्या चौथा आरोपीला जे आहे अर्थात विष्णू साठेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि उर्वरित जे 3 आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी जे आहे ते पोलिसांनी पथकं रवाना केलेली आहेत. आणि या संदर्भात पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात चौथा आरोपी अटक केला. कशा पद्धतीने अटक केली आणि आतापर्यंत किती आरोपी अटक केले? मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आतापर्यंत किती आरोपींना अटक झाली सर आणि उर्वरित किती आरोपी? आतापर्यंत या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे. सदर विष्णू चाटे या आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर, नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली 3 पथके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेत आहे. विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचाच्या खुनाच्या हत्येमध्ये देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.